मोठी बातमी आहे। महायुतीच्या त्रिकोणाला नवाब मलिकांचा अडथळा पाहायला मिळतोय। युतीबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे आणि ते असताना दादांच्या राष्ट्रवादीचा कुठेही सहभाग दिसत नाहीये। याबाबत आपल्याला वैदेही काणेकर अधिक माहिती देत आहेत। नक्कीच आपण बघतोय की एकीकडे महायुतीच्या समन्वय समितीच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका होताना बघायला मिळत आहेत। युती पद्धतीनं युतीचा एक धर्म पाळून कशा पद्धतीनं महानगरपालिकेला सामोरे जाता येईल या संदर्भात चर्चा चालू आहे। काल रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये देखील महत्त्वाची बैठक झालेली बघायला मिळाली, पण याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही दिसून येत नाहीये। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीमध्ये असेल की नाही या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। जोपर्यंत नवाब मलिक यांच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस ही भूमिका घेत नाही तोवर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युतीची चर्चा नसल्याची महायुतीच्या दोन्ही मित्रपक्षांची भूमिका असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। त्याच्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाची नेमकी भूमिका काय असेल, नवाब मलिक हे त्यांच्यासोबत असतील का आणि नवाब मलिक यांच्या व्यतिरिक्त ही महायुती होईल का, या सगळ्या संदर्भात खरं तर एक मोठं प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित केलं जात आहे। नक्कीच धन्यवाद वैदेही सविस्तर माहितीसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।